माझं नाव मधुरा रुपेश साळवी। मी बरोबर 10:30 वाजता आमच्या दत्त मंदिर स्टॉपला उभी होती, पण एस टीवाल्यांनी गाडी स्टॉपला न थांबवता थोडी पुढे थांबवली गाडी आणि एस टीत चढायच्या अगोदरच आरेरावी केली की एस टीत चढायची नाही म्हणून, हात वगैरे दाखवून बोलले एस टीत चढायचं नाही म्हणून। म्हटलं ठीक आहे, मी चढली, चढत नव्हती एस टीत, आजोबा बोलले चढ एस टीत म्हणून एस टीत चढली। एस टीत चढल्यावरती कंडक्टर असं आम्हाला म्हणत होते की तुमच्या कॉलेजच्या मुलांमुळे कामाला जाणाऱ्या माणसांना अडथळा होतो, त्यांना प्रॉब्लेम निर्माण होतात, तुमचं कॉलेज एवढं महत्त्वाचं आहे का, एवढंच बोललेलं। त्याच्यावरती त्यांनी मला सांगितली की तू ऑनलाईन तक्रार करतेस तर ऑनलाईन तक्रार कर, काय करायचं ते कर, ही त्यांची भाषा होती। आम्ही त्यांना बोलतोय, जर आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोलतो तर तुम्ही सुद्धा रिस्पेक्टनीच बोला, पण ते आमच्या अनरिस्पेक्ट करत होते। त्या एस टीचं कोणती एस टी होती? आलोरे पोफळी होती। आलोरे पोफळीमधनं खाली चिपळूणला येत होती एस टी। किती वाजता सुटते तिथून ते नाही माहीत, पण आमच्या इथे बरोबर दत्त मंदिर स्टॉपला 10:30ला एस टी होती। आणि तुमचं कॉलेज किती वाजता असतो? आमचं कॉलेज असतं 11:15चं, पण त्या दिवशी 10:30ची मीटिंग होती म्हणून आम्हाला लवकर जायचं होतं कॉलेजला। मुलगा खालच्या गेटच्या स्टॉपला उभा होता, तर हा चढत असताना ते कंडक्टर बोलले की पाठून एस टी येते की त्याच्याने येते, आणि हा एक तासभर झाली नाही, एक तासभर बेस्टी झाली नाही, याचे लेक्चर बोलले, तर तो नंतर 1 तासानंतर कॉलेजला आला आणि आमची मीटिंग होती त्याच्यात कॉलेजमध्ये। आणि ही जेव्हा पोरगी चढली तेव्हा त्यानं पहिला दरवाजा मारून घेतला, दरवाजा मारल्यानंतर आम्ही तिला म्हणलं की चल कॉलेजची मीटिंग आहे, तर तो कसा म्हणायला लागला की दुसऱ्या एसटीने या, तुम्हाला असं आहे, तुमच्या म्हणून कामाला जाणाऱ्या लोकांना त्रास होतो, असं तसं म्हणायला लागला। मग त्याची वार्ताच वेगळी, तो एकदम वेगळ्याच भाषेत बोलत होता आम्हाला की तुमचं कॉलेज एवढं महत्त्वाचं आहे का, असं तसं, आणि नंतर या मुलीवर तो दावानं बोलायला लागला। कोण होते ते मास्टरांचं नाव बघितलं का? मास्टरांचं नाव माहित नाही, पण एस टी पोफळी आणि चिपळूण पोफळी होती। दुळकुंड त्यांचं आडनाव आहे। काय सांगशील, काय झालं? या मुलीचा, मधुरा रुपेश साळवी या मुलीचा फोन आलेला मगाशी की मॅडम असा असा विषय घडलेला आहे, मला एस टीमध्ये चढून देत नव्हते, मला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या विषयावर आता आगार व्यवस्थापक मॅनेजर यांच्याशी मी बोलले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे काय त्याला कंडक्टरला समज द्यायचा आहे तो दिलेला आहे, पण हे कुठली मुलांना तुम्ही एस टीत चढून देत नाही, काय नाही, म्हणजे बाकीच्या कामाला जाण्यासाठी मुलांना शिक्षणापासून तुम्ही वंचित करताय। कुठलीही रेतसर कारवाई ती लोक करायला तयार नाही आहे। परत त्यांची भाषा अशी आहे, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या। रितसर आम्ही आता त्यांना हे दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे, आम्ही तक्रार करायला पुढे तयार आहोत।